नवरा बायको मिळून एका पुरुषावरती कोयत्याने वार करतायत. कालपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. कारण की ही थरकाप उडवणारी घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे. दिवस होता 5 मार्चचा. साधारणतः दुपारची वेळ झाली होती. नागपूरमधील खापरखेडा परिसरामधील कोराडी रोडवर याच रोडवरती लोकांची बऱ्यापैकी गर्दी होती. पण ती गर्दी काय ट्रॉफिकमुळे झालेली नव्हती. कारण की रोडच्या बाजूलाच असं एक भयंकर दृश्य लोकांना दिसलं. लोकांनी आपल्या खिशामधील मोबाईल काढले आणि समोरची थरकाप उडवणारी घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायला सुरुवात केली. कारण की समोरची दिसणारी घटना खूप भयंकर होती. एक जोडपं मिळून एका 35 वर्षीय पुरुषावरती कोयत्याने वार करत होतं. ही घटना रस्त्याच्या अगदी कडेला असल्यामुळे रक्ताचा सडा अक्षरशः रस्त्यावरती सांडला होता. यामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे रस्त्यावरती बऱ्यापैकी लोक होते. सर्वजण आपापल्या मोबाईलमध्ये समोरची घटना रेकॉर्ड करत होते. पण कोणीही त्या पुरुषाला वाचवण्यासाठी पुढे जाण्याची हिंमत केली नाही. कालपासून सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या त्या व्हिडिओचं सत्य नेमकं काय? नवरा बायको मिळून एका पुरुषाला कोयत्याने मारतायत. त्या व्हिडिओचं सत्य नेमकं काय? तो पुरुष कोण होता आणि त्याला का मारत होते? चला सविस्तर आपण आजच्या या स्टोरीमधून जाणून घेऊ. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जे जोडपं 35 वर्षीय पुरुषावरती कोयत्याने वार करतंय ते जोडपं म्हणजे राजेश आणि सोनाली गजबिये. नागपूरमध्ये राहणारं हे जोडपं. त्या दोघांचंही लग्न 2011 मध्ये झालं होतं. लग्नानंतर राजेश आणि सोनाली यांचा संसार सुरू झाला. एकदम आनंदात संसार चालू होता. 2 मुलंही झाले. एक हसतं खेळतं सोनाली आणि राजेश यांचं आनंदित राहणारं कुटुंब. तसे पाहिले तर राजेश आणि सोनाली या दोघांच्या वयामध्ये फारसं काही अंतर नव्हतं. राजेशचं वय 37 होतं तर सोनाली यांचं वय 34 होतं. नवरा बायकोमध्ये कसलेही वाद नव्हते. सोनाली आणि राजेशचा संसार, मुलांचं शिक्षण सर्व काही एकदम सुरळीत चालू होतं. पण यांच्या आयुष्यामध्ये अशी एक घटना घडणार होती ज्याची कल्पना सोनालीनेही केली नव्हती आणि पती राजेश यांनी देखील केली नव्हती. 2022च्या दरम्यान सोनाली गजबिये यांच्या फेसबुक अकाउंटवरती एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. तर ती फ्रेंड रिक्वेस्ट होती सोनालीचा मामेभाऊ सागर वानखेडे याची. सागर वानखेडे आणि सोनाली हे दोघेही लहानपणापासून एकामेकांना चांगले ओळखायचे. पण लग्नानंतर सोनाली आपल्या संसारामध्ये बिझी झाली. पण अचानक 2022च्या दरम्यान सोनालीच्या फेसबुकवरती सागर वानखेडे याची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर सोनालीलाही आनंद झाला. तब्बल 15-16 वर्षानंतर आपला जुना मित्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या संपर्कामध्ये आलाय. त्यामुळं सोनालीने देखील त्याच्या संग फेसबुकवरती बोलणं चालू केलं. आता याच दरम्यान अशी एक धक्कादायक घटना घडली ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. सोनाली जिने फेसबुकवरती आपला जुना मित्र सागर वानखेडे याची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली होती, त्याच्या संग बोलणं चालू केलं होतं. त्या सागर वानखेडेबरोबर सोनाली आपल्या मुलांना, नवऱ्याला सोडून पुण्यामध्ये राहण्यासाठी गेली. आता इथून पुढे या घटनेमध्ये मोठा ट्विस्ट येणार होता. कारण की सोनाली आणि सागर वानखेडे हे लग्ना अगोदर प्रेम संबंधामध्ये होते. पण लग्नानंतर सोनालीचे सर्व संपर्क तुटले होते. पण अचानक सागर वानखेडे संपर्कामध्ये आल्यामुळे दोघांचंही बोलणं वाढलं. दोघांचीही चॅटिंग सुरू झाली आणि त्यामधूनच त्यांनी प्लॅन केला लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं. त्यामुळेच तर सोनाली आपल्या नवऱ्याला आणि मुलांना सोडून सागरबरोबर पुण्यामध्ये राहण्यासाठी गेली होती. पण व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितलं, नवरा बायको मिळून एक 35 वर्षीय तरुणावरती कोयत्याने वार करत होते. पण सोनाली तर पतीला आणि मुलांना सोडून सागरबरोबर राहण्यासाठी पुण्यामध्ये गेली होती. मग हे कसं काय घडलं? कारण की ही घटना आता इथून पुढे बदलणार होती. सागर आणि सोनाली पुण्यामध्ये लव्ह इन रिलेशनशिपमध्ये तर राहिले, पण त्यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. सोनाली पुन्हा सागरला सोडून नागपूरमध्ये आपला पती आणि मुलांकडे राहण्यासाठी आली. इकडे येऊन सोनालीने पती राजेशची माफी मागितली, मुलांची माफी मागितली. पती आणि मुलांनी दोघांनीही तिला मोठ्या मनाने माफ केलं. तिने सांगितलं सागर रोज जास्त दारू पिऊन येत होता, तिला मारहाण करत होता, तो रोज रात्री पूर्णपणे नशेमध्ये असायचा. सोनालीने सागरबरोबर पुण्यामध्ये राहिल्यानंतर तिला काय काय त्रास झाला हे सर्व तिने पती राजेशला सांगितलं. राजेशने देखील सोनालीला माफ केलं आणि त्यांचा संसार पुन्हा एकदा सुरू झाला. पण जो सागर वानखेडे सोनालीसाठी पुण्यामध्ये राहण्यासाठी आला होता त्याला मात्र ही गोष्ट पटली नाही. सागरने सोनालीच्या मोबाईलवरती अनेक वेळा व्हिडिओ कॉल केले, व्हॉट्सअप मेसेज केले. एवढंच काय, तो नागपूरमध्ये येऊन सोनालीला भेटायला देखील आला. त्यांच्या घरामध्ये घुसून अनेक वेळा त्यांनी वाद देखील घातले. सागर वानखेडेने सोनाली आणि तिचा पती राजेश
या दोघांना धमकी देखील दिली, तुमचे मुलं मी गायब करेल, माझ्यामध्ये येऊ नका. सागर वानखेडेची एकच मागणी होती, सोनालीने पुन्हा एकदा त्याच्याबरोबर राहण्यासाठी पुण्यामध्ये यावं. सोनाली मात्र सागरबरोबर पुण्यामध्ये जाण्यासाठी तयार नव्हती. नवरा बायकोने पोलिसांमध्ये सागर विरोधात तक्रार देखील दिली होती, तरी देखील सागरचा त्रास देणं कमी झालं नव्हतं. मार्च महिन्यामधील 4 तारखेला देखील असंच काही घडलं. सागरने सोनालीच्या मोबाईलवरती मेसेज केला, मी इथे नागपूरला आलो आहे, आपण दोघं इथून पुण्याला जाऊ, तू इथे राहू नको, माझ्याबरोबर चल. यावेळेस मात्र सोनालीने सागरला नकार दिला नाही. ती म्हणाली, तू दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 तारखेला माझ्या घरी ये, माझ्या घरी पतीही नसतील आणि मुलंही नसतील, आपण इथूनच पुढे पुण्यालाही जाऊ आणि पुढचा प्लॅनिंगही करू. ठरल्याप्रमाणे 5 मार्चला सागर सोनालीच्या घरी गेला. त्यावेळेस पती राजेश आणि मुलं हे कोणीच घरी नव्हते. घरी कोणीच नसल्यामुळे सागरलाही सोनालीवरती विश्वास झाला. दोघांनीही घरामध्ये थोडा वेळ घातला. त्यानंतर दोघंही बाईकवरून कोराडी रोडच्या दिशेने निघाले. पण या सर्व घटनेमध्ये सागरला काहीच कल्पना नव्हती, कारण की जी सोनाली त्याच्या पाठीमागे बसलेली होती तिच्या पर्समध्ये 70 होता आणि तिचा पती राजेश हा कोराडी रोडवरती अगोदरच येऊन थांबलेला होता. नवरा बायकोने ठरवलेल्या पॉईंटवरती आल्यानंतर सोनालीने जाणून बुजून आपल्या खांद्यावरची पर्स खाली टाकली, कारण की त्याच पॉईंटवरती तिचा पती राजेश हा झाडाझुडपांमध्ये लपून बसलेला होता. सोनालीने पर्समधून 70 अगोदरच हातामध्ये काढून घेतला होता आणि सागरला पर्स उचलण्यासाठी सांगितली. सागर जसा पर्स उचलण्यासाठी खाली वाकला, सोनालीने 70ने त्याच्यावरती जोरदार प्रहार केला. त्याच वेळेस सोनालीचा पती राजेश हा धावत आला. सोनालीने तो 70 राजेशच्या हातामध्ये दिला. त्यानंतर सागरवरती राजेशने सपासप वार करायला सुरुवात केली. सागर मात्र वार चुकवण्याचा प्रयत्न करत होता, पण सोनालीने सागरचा हात घट्ट पकडला होता आणि राजेश त्याच्यावरती कोयत्याने वार करत होता. अगदी रस्त्याच्या कडेलाच ही घटना घडत होती, त्यामुळे रस्त्यावरती जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना रेकॉर्ड करायला सुरुवात केली. पण सोशल मीडियावरती व्हायरल होणारा तो व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपलाही थरकाप उडाल, कारण की राजेश संपूर्ण ताकद लावून त्या 70ने सागरवरती वार करत होता. कधी डोक्यामध्ये, कधी पाठीवरती, कधी खांद्यावरती, कधी पोटामध्ये. साहजिकच आहे, एवढे वार केल्यानंतर कोणताही व्यक्ती वाचणार नाही. त्याचप्रमाणे सागरचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. पण यानंतर राजेश आणि सोनाली या दोघांनीही स्वतःला संपवण्याचा प्लॅन केला होता, पण त्यांच्यामध्ये ती हिंमत आली नाही. त्यामुळे त्यांनी प्लॅन बदलला आणि पोलीस स्टेशनला हजर होण्याचा निर्णय घेतला. त्या अगोदरच काही लोकांनी रोडवरती जी घटना घडली त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली. राजेश आणि सोनाली हे स्वतः पोलीस स्टेशनला हजर होण्या अगोदरच पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यामध्ये घेतलं. भर दुपारी नागपूरच्या रस्त्यावरती घडलेल्या या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध होते, लोकांना आता कायद्याचा धाक राहिलाच नाही. कोणीही कधीही कोणावरतीही हल्ला करतो, कोणालाही मारतो. पोलीस नावाची भीती लोकांच्या मनामध्ये आता राहिलीच नाही. अशा घटना वारंवार होत आहेत.